बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या कशी झाली याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। संतोष देशमुख हत्याकांडाचं वास्तव पहिल्यांदाच उघड झालंय। गॅसचा पाईप आणि काठीनं देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आली। व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवरून या हत्येचा व्हिडिओ दाखवण्यात आला। 16 ते 19 वयोगटातल्या 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ कॉल बघितला। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मागे जयराम चाटे यांची गाडी असल्याचं देखील समोर आलं। तर संतोष देशमुखांची हत्या कशी झाली आपण बघूया नेमकं त्यावेळी काय काय घडलं। 6 डिसेंबरला आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पामध्ये खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शनची सुरक्षा रक्षकाला मारहाण। भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख गेले आणि त्यावेळी वाद वाढला। खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि वादाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले। 6 डिसेंबरला वाढदिवशी मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून आरोपी प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण केलं। 9 डिसेंबरला केज मांजरसुबा हायवेवर दुपारी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। आरोपी सिद्धार्थ सोनवणेनं सुदर्शन घुले आणि साथीदारांना संतोष देशमुखांचं लोकेशन सांगितलं। अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप आणि काठीनं संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली। जयराम चाटेनं व्हॉट्सअपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणी आधीचा व्हिडिओ दाखवला। 16 ते 19 वयोगटातील 4 ते 5 जणांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल पाहिला। संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीत प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे प्रमुख आरोपी आहेत। तर पहिल्यांदाच हा मारहाणीचा प्रकार नेमका कसा घडला याचे तपशील समोर आलेले आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येची ही एक्सक्लुझिव्ह माहिती सध्या एबीपी माझाकडे उपलब्ध झालेली आहे। संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, आरोपीनंच पोलिसांना ही माहिती दिलेली आहे। आवादा एनर्जी प्रकल्पाच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली। गॅसचा पाईप आणि काठीनं अमानुष मारहाण करून संतोष देशमुखांचा जीव घेण्यात आला। विशेष म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल देखील करण्यात आला आणि 4 ते 5 जणांनी हा व्हिडिओ कॉल बघितला। व्हिडिओ कॉल बघणारे 16 ते 19 या वयोगटातले होते। अपहरण झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडी मागे जयराम चाटेची देखील गाडी होती, अशी देखील एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या झालेली होती। या घटनेला आता महिना उलटून गेलेला आहे आणि महिना उलटून गेल्यानंतर अजूनही अनेक खुलासे आणि या हत्येमागचे तपशील सध्या समोर येत आहेत। त्यापैकीच ही हत्या कशी झाली याची सगळ्यात महत्त्वाची माहिती एबीपी माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्याचेच तपशील सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। ही मारहाण होण्याआधी आणि संतोष देशमुखांची हत्या होण्याआधी काय झालं, या हत्येला नेमकी पार्श्वभूमी कशाची होती, कुठल्या घटनेमुळे आरोपींनी हा सगळा गुन्हा केला आणि त्यानंतर कशा प्रकारे संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, त्यांना काठीनी मारहाण करण्यात आली, इतर देखील हत्यारांचा उपयोग त्यांचा खून करण्यासाठी करण्यात आला आणि त्यानंतर पुढे या सगळ्या प्रकरणाला महाराष्ट्रभरात वाचा फुटली। संतोष देशमुखांच्या हत्येची ही सर्व मोडस ऑपरेंडी कशी होती, कशा प्रकारे त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, काठीचा उपयोग करण्यात आला, गॅसच्या पाईपचा देखील उपयोग करण्यात आला, ही सगळी माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती सध्या समोर येतेय, कशा प्रकारे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आज जी माहिती समोर येतेय याचा उपयोग होणार आहे? निश्चितच ही अत्यंत महत्त्वाची बातमी एबीपी माझा देते, कारण की देशमुख हत्या प्रकरणात सगळ्या महाराष्ट्र हरलेला होता।
हळहळलेला होता आणि किती क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्याचं फक्त क्षुल्लक कारण होतं की आपल्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ केला आणि या सगळ्या संदर्भात राग आलेल्या ह्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आपल्याला समोर आलेलं आहे आणि अत्यंत निर्घुणपणे मारहाण केली आणि मारहाणीचा व्हिडिओ देखील केला आणि त्याचा व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुपवरती दाखवण्यात आला. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी तपासात समोर आलेली आहे आणि ज्यांनी ही हत्या केली त्याच व्यक्तीने सीआयडीच्या तपासात ही सगळी माहिती दिल्याचं समोर आलेलं आहे आणि यातून हे किती क्रूरपणे एका व्यक्तीची हत्या या लोकांनी केली या माहितीमधून स्पष्ट होतंय आणि हे पहिल्यांदाच समोर येत आहे की कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या या मारेकऱ्यांनी केलेली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये यांच्यावर आता मकोका अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते कलम वाढवण्यात आलेलं आहे आणि अत्यंत वाईट पद्धतीनं ही हत्या केल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. अमोल, निश्चित अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आलेली होती. याचे तपशील सध्या समोर येतात. धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.